जेव्हा आपण बाजारातून हे पॉपकॉर्न विकत घेतो, तेव्हा ते इतके पॉपकॉर्न 50 ते 100 रुपयाला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे, हे जे पॉपकॉर्न आहे ते फक्त 5 रुपयाला मी घरी बनवले आहे. म्हणजे किती फायदा झाला तुम्हाला कळलं असेलच. 50 रुपयाची वस्तू जर घरी आपण 5 रुपयात बनवत असू, तर घरच्या घरीच हे पदार्थ बनवणं परवडणार नाही का? हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या झटपट होणाऱ्या पॉपकॉर्नच्या रेसिपीला सुरुवात करूया. ही काही रेसिपी नाहीये, पण घरच्या घरी आपण हे पॉपकॉर्नचे दाणे आणून म्हणजेच काय तर मका आणून आपण हे तयार करू शकतो. तर त्यासाठी इथे मी पाव किलोचं एक पॅकेट आणलेलं होतं आणि आता मी यातले थोडेसे आपल्याला पॉपकॉर्न करून घ्यायचे आहे. तर मी एका जाड बुडाच्या कढईमध्ये बटर घेतलं. 2 टेबलस्पून बटर घ्यायचंय आणि बटर जळू नये म्हणून मी थोडंसं यामध्ये तेल घातलेलं आहे. आता यामध्ये हळद घालू अर्धा चमचा आणि 1 ते 1.5 चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेऊ आणि बटरमध्ये पण मीठ आहे त्याच्यामुळे थोडंसं मीठ कमी घातलं तरी चालेल. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी 1/3 कप इतके हे मक्याचे दाणे घालत आहे. मक्याचे दाणे म्हणजे काय तर मका असतो ना तो वाळलेला असतो आणि तो असा छान मस्त फुटतो. तर बघा तुम्ही की या मक्याचे पॉपकॉर्न कसे तयार होतात. तर आता हे यामध्ये घातलं, मिक्स केलं आणि याला झाकून आपण 5 मिनिटं ठेवूया किंवा हे सगळे पॉपकॉर्न किंवा हे सगळे मके फुटतपर्यंत वाट बघूया. हे पॉपकॉर्न करणं तर सोपंच आहे, पण यामध्ये काही टिप्स मी तुम्हाला सांगते. जसं जेव्हा हे पॉपकॉर्न आपण फोडतो, तर जी कढई असेल ती थोडीशी जाड बुडाची असावी किंवा तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. कारण कुकरचं बॉटम किंवा कुकरचं जे बेस आहे ते थोडंसं जाड असतं. त्यानंतर जेव्हा पॉपकॉर्न आपण फोडतो, तेव्हा सुरुवातीला गॅस किंवा जे तेल वगैरे आहे किंवा बटर जे आपण घातलेलं आहे, ते छान गरम असायला पाहिजे. व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि जेव्हा एकदा ते फुटायला लागले, पॉपकॉर्न हे फुटायला लागले, त्यानंतर गॅस जो आहे तो लो टू मीडियम ठेवायचा. जर आपण जास्त हाय ठेवलेला असेल, तर जे काही तेल असेल किंवा आपण ज्यामध्ये हळद, मीठ जे काही घातलेलं असतं ना, ते पण जळू शकतं. आणि अजून एक, आता इथे आपण इतके जे मक्याचे दाणे घातलेले आहेत ना, त्यापैकी 2 ते 3% जे आहे ते फुटत नाही. ते थोडेसे असेच कच्चेच राहतात. काहीच हरकत नाही. बाकीचे आपल्याला सगळे फुटलेलेच असतात. सगळे पॉपकॉर्न रेडी झालेले असतात. फक्त थोडेसे आपल्याला खाली-खाली काही फुटत नाही. कारण कसं असतं ना, सगळेच पॉपकॉर्नचे दाणे जे असतात किंवा सगळे हे जे मक्याचे दाणे असतात ते चांगल्या क्वालिटीचे किंवा फुटणारेच जे असतात ना, तसं नसतं. त्याचप्रमाणे हे समजायचं, जे चांगल्या क्वालिटीचे आहे, जे फुटतंय ते जे एबल आहे फुटण्याच्या, ते सगळे फुटणार आणि जे नाही आहे, ते नाही फुटणार. तर काहीच काळजी करायची नाही, काहीच हरकत नाही. तर हे बघा आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहे. तर 5 रुपयात 50 रुपयाचे पॉपकॉर्न तयार झाले ना. आता या बेसिक प्लेन पॉपकॉर्नला तुम्ही चीज पॉपकॉर्न बनवू शकता किंवा कॅरमलाइज्ड पॉपकॉर्न पण बनवू शकता. या दोघांची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेल. चला तर आपले पॉपकॉर्न तर तयार झालेले आहे. सोबत मी मस्त कोल्ड ड्रिंक घेतलेलं आहे आणि आता हे एन्जॉय करत-करत मी मूव्ही एन्जॉय करणार आहे. तुम्ही एखादा मूव्ही बघताना काय खाता किंवा काय एन्जॉय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही सिंपल पॉपकॉर्नची झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे पण कमेंट करून सांगा आणि यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त व्हिडिओसोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.